राजीव दीक्षित कोण होते? राजीव दीक्षित यांच्या मृत्यूला इतकी वर्ष होऊनही त्यांचे व्हिडिओ आजही फेसबुक आणि यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडिओमध्ये असतात. त्यांच्या नावाने असंख्य पेजेस फेसबुकवर सुद्धा आहेत. गांधी नेहरू घराण्यांपासून ते हिंदुत्व, भारतीय संस्कृती, ॲलोपॅथीचा विरोध आणि प्राचीन आयुर्वेदाचा पुरस्कार अशा कित्येक गोष्टींवर त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. आजही त्यांच्या भाषणाचा संदर्भ लोक देत असतात. वास्तविक यातले बरेचसे दावे खोटे असल्याचं सप्रमाण सिद्ध झालं असलं तरी आजही राजीव दीक्षित यांची क्रेज कोणीही नाकारू शकणार नाही. राजीव राधेश्याम दीक्षित हे गरीब आणि गरजू भारतीयांचे समर्थक होते. अनेक वर्ष बहुराष्ट्रीय कंपन्यांविरुद्ध त्यांनी संघर्ष केला. ते भारतीय स्वातंत्र्याचे समर्थक होते आणि त्यांनी भारतात स्वाभिमान चळवळ, स्वातंत्र्य चळवळ आणि स्वदेशी चळवळीद्वारे देशात जागृती करण्याचा प्रयत्न केला. ते भारतीयत्वावर दृढ विश्वास ठेवणारे होते. 30 नोव्हेंबर 1967 यूपीतल्या अलीगझमध्ये राजीव दीक्षित यांचा जन्म झाला. टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले राजीव दीक्षित आपल्या हुशारीने अलाहाबादच्या कॉलेजमध्ये बीटेक करू लागले. या कॉलेज वयात त्यांचा संबंध स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तींसोबत आला. त्यांनी आझादी बचाव आंदोलन कॉलेजला असतानाच सुरू केलं. त्यानंतर IIT मधून MTech केलं आणि CISR मध्ये जॉब करण्यास त्यांनी सुरुवात केली. CISRच्या नोकरीच्या काळात माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम त्यांचे सहकारी असण्याचं सांगण्यात येतं. काही काळातच CISR मधून बाहेर पडून त्यांनी स्वदेशीचा नारा दिला. इथून पुढचं आयुष्य राष्ट्रवाद, प्राचीन भारताची सभ्यता, संस्कृतीचा प्रचार आणि स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी घालवण्याचं त्यांनी निश्चित केलं. सहजासहजी सर्वसामान्य लोकांच्या भावनेला हात घालतील अशी मतं मांडण्यात राजीव दीक्षित प्रसिद्ध होते. त्यांचं मत होतं की पाश्चिमात्य देश हे भारत काबीज करण्याच्या तयारीत आहेत. त्यातून मॅकोलेच्या शिक्षण पद्धतीपासूनच आपल्या देशाची वाट लावण्यात आली आहे. आपली शिक्षण पद्धती गुरुकुल पद्धतीची असावी. त्याचसोबत 500-1000च्या नोटा बंद करून भ्रष्टाचार थांबवण्यात यावा. स्वदेशीचा पुरस्कार करून परदेशात जाणारे पैसे थांबवण्यात यावेत असं त्यांचं मत होतं. त्यांच्या भाषणात अनेकदा खोटे दावे केले जात, पण लोकांना सहज पटण्यासारखी थिअरी असल्याने लोकांचा त्यावर विश्वास बसत असे. उदाहरण द्यायचं झालं तर त्यांच्या मते भोपाळची दुर्घटना ही अमेरिकेने केलेलं परीक्षण होतं. या परीक्षणात भारतातल्या गरीब नागरिकांना लक्ष्य करण्यात आलं होतं. अमेरिकेवर झालेला 9/11चा हल्ला हा खुद्द अमेरिकेनेच घडवून आणला होता. जगावर युद्ध थोपण्याच्या तेल विहिरी ताब्यात घेण्याच्या हेतूने अमेरिकेनेच हा हल्ला केला होता. ममता बॅनर्जी या स्वतः बीफ खातात, त्यामुळे त्या पश्चिम बंगालमध्ये बीफ बंदी करण्यास विरोध करतात. मॅगीमध्ये डुकराच्या मांसाचा वापर केला जातो असे दावे. शिवाय ते अमिताभ बच्चन, वाजपेयी, धर्मेंद्र, हेमा मालिनी अशा व्यक्तींसोबत व्यक्तिगत संपर्कात असल्याचेही दावे करायचे. हेमा मालिनी बेसनने अंघोळ करते, लक्स वापरत नाही. अमिताभ बच्चन व्यक्तिशः सांगतात की त्यांच्या आतड्यांचं ऑपरेशन पेप्सीमुळे करावं लागलं आणि त्यानंतर त्यांनी पेप्सीची जाहिरात करणं बंद केलं असेही दावे. ते आपल्या भाषणातून विदेशी कंपन्यांविरोधात अशा प्रकारे प्रचार करत की ऐकणारी माणसं तात्काळ विदेशी कंपन्यांचा त्याग करत असत. राजीव दीक्षित त्या काळात स्वदेशीचा प्रचार करणारं, संस्कृती आणि धर्माचा पुरस्कार करणारं सर्वात मोठं नाव होतं. त्या मानाने रामदेव बाबा हे बरेचसे प्रसिद्धीपासून मागे होते. रामदेव बाबा आणि राजीव दीक्षित यांची भेट 2009 साली झाल्याचं सांगण्यात येतं. एका कार्यक्रमानिमित्त ही भेट झाल्यानंतर रामदेव बाबा राजीव दीक्षित यांच्यामुळे प्रभावित झाले होते. राजीव दीक्षित यांनी आपल्या भाषणात काळ्या पैशाबाबत घेतलेला मुद्दा बाबा रामदेव यांनीही मांडण्यास सुरुवात केली. 2009 साली स्वाभिमान आंदोलनाला सुरुवात झाली. बाबा रामदेव यांचे समर्थक हे स्वाभिमान आंदोलन बाबा रामदेव यांची संकल्पना असल्याचं सांगतात, तर राजीव दीक्षित यांचे समर्थक हे आंदोलन राजीव दीक्षित यांचं असल्याचं सांगतात. राजीव दीक्षित या ट्रस्टचे सचिवही होते. बाबा रामदेव आणि राजीव दीक्षित यांच्या दोघांच्या पुढाकारातून हे आंदोलन उभा करण्यात आलं होतं. 100% लोकांना मतदान करायला प्रेरित करणं, देशाला विश्वशक्ती बनवणं आणि पूर्णतः स्वदेशी बनवणं अशी ध्येय ठेवण्यात आली होती. इतकंच नाही तर व्यापक जन आंदोलन उभं करून 2014च्या लोकसभा निवडणुकांसाठी एका चांगल्या स्वच्छ पक्षाचा पर्याय लोकांपुढे ठेवणं हे त्यांचं ध्येय होतं. या आंदोलनाची सुरुवात आस्था आणि संस्कार चॅनलवरून केली गेली. सुरुवातीच्या काळात बाबा रामदेव आणि राजीव दीक्षित यांचं भाषण दाखवण्यास सुरुवात झाली, पण नंतर बाबा रामदेव यांच्याहूनही अधिक राजीव दीक्षित यांची भाषणं गाजू लागली. त्यांना लोकप्रियता मिळू लागली आणि त्यामुळेच दोघांमध्ये वाद निर्माण होऊ लागले असं राजीव दीक्षित यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येतं. 2010 सालच्या 26 ते 29 नोव्हेंबर दरम्यान राजीव दीक्षित छत्तीसगडच्या दौऱ्यावर होते. छत्तीसगडच्या वेगवेगळ्या भागातून व्याख्यान करून ते 30 तारखेला भिलाईला पोहोचले होते. तेव्हा अचानकपणे त्यांची तब्येत बिघडली. हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांना भिलाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिथून त्यांना अपोलो BSR हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं.
परंतु BSR हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली। आजही त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक मतमतांतर आहेत, वाद आहेत। दरम्यान त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता आणि हा विषप्रयोग रामदेव बाबांनी केल्याचा दावा राजीव दीक्षित यांच्या समर्थकांकडून करण्यात आला होता। त्यांच्या मृत्यूबाबत अनेक आरोप प्रत्यारोप आजही होत असतात, ती वेगळी गोष्ट। पण राजीव दीक्षित यांचं व्यक्तिमत्व हेच त्यांची लोकांमध्ये एवढी क्रेज असण्याचं महत्त्वाचं कारण आहे, हे खरं। तुम्हाला राजीव दीक्षित यांच्याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।